बातमी अकोल्यामधून आहे. अकोल्यामध्ये बोगस बियाण्यांची विक्री झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो. 2 आठवड्यांनंतर सुद्धा बियाण्यांना अंकुर फुटलेला नाहीये. दापुरा पंचगव्हाणांसह अनेक गावातील शेतकऱ्यांनी हा दावा केलाय. संबंधित बियाणे कंपन्यांवरती कठोर कारवाईची मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यामध्ये खरीप हंगामामध्ये पेरलेल्या सोयाबीन, तूर आणि कपाशीच्या बियाणांबाबत गंभीर तक्रारी समोर येत आहेत. आज दुपार पेरणीचं संकट आहे असं म्हटलं जाते की बा हातची पेर येत नाही. मग 15 दिवस झाले आम्ही पेरण्याले, पण अजून आमचं बियाणं त्याला साधा कोंब सुद्धा आलेला नाही. आमच्यावर एवढं मोठं संकट आहे. माझं एवढं मोठं क्षेत्र पडीत राहिलेलं आहे की ज्या क्षेत्रामध्ये आज काहीच उगवत नाही. आता पेरलं तरी ती उगवेल की नाही याची क्षमता नाही आहे. सगळं कर्ज घालून इकडून तिकडून पैसा जुळवून आम्ही पेरणी केली आणि आता दुबार पेरणीचं संकट आलं आणि दुबार पेरणीला शासनानं काहीतरी मदत करावी जेणेकरून आमचं जगणं सफल होईल. एका दाण्याची 100 दाणे होणं म्हणजे हे साधी सोपी गोष्ट नाही आहे. हे बियाणं बोगस दिलं, या कंपनीवर काही ना काही कारवाई झाली पाहिजे अशी माझी म्हणजे सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे. म्हणजे काही ना काही कठोर कारवाई करावं. हे बोगस बियाणं देता एकदम म्हणजे बकवास कारभार आहे. काही बुरशी चढलेली, काही कसं